नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधू भगिनो, आज मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 430. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाबू विश्वनाथ गीते विरुद्ध विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड व गौतम केशवराव भालेराव विरुद्ध विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड या दोन प्रकरणामध्ये एक महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने कॉमन ऑर्डर केलेली आहे, म्हणजे कॉमन जजमेंट दिलेलं आहे, जे 3 ऑगस्ट 2022ला दिलं आहे. त्या न्यायनिर्णयाची किंवा त्या आदेशाची आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे, यातले जे गौतम केशवराव भालेराव आहेत यांनीच मला या निर्णयावर व्हिडिओ करावा अशी विनंती करण्यात आली होती आणि त्यांनी मला हा मॅटचा आदेश देखील पाठवला होता. अर्थात मॅटने काढलेला आदेश माझ्याकडे देखील उपलब्ध होता. असो, मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की कर्मचारी मित्र हा व्हिडिओ चॅनल मी नेहमी सांगत असतो की जसा कर्मचाऱ्यांना उपयुक्त आहे तसा देखील नियुक्ती अधिकाऱ्यांसाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या न्यायनिर्णयाची चर्चा करणार आहोत त्या न्यायनिर्णय निश्चितच नियुक्ती अधिकाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा न्यायनिर्णय. यापूर्वी देखील आपण यामध्ये जे बाब आहे त्यावर पूर्वी देखील व्हिडिओ केले आहे. आजच्या ह्या जो महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचा जो आदेश आहे तो कशा बाबतीत आहे? राज्यघटना कलम 311 ह्याच्यामधला 311(2)B जो आहे त्यामध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीच्या संबंधीचा हा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचा आदेश आहे. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की राज्यघटना कलम 311 अन्वये नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांना विशेष संरक्षण दिलं आहे. आता नागरी सेवा म्हणजे अदर दॅन डिफेन्स सर्व्हिसेस, म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी देखील हे संरक्षण आहे. आता हे काय संरक्षण आहे? राज्यघटना कलम 311मध्ये संरक्षण 2 प्रकारचं आहे. पहिलं, 311(1) अशी तरतूद आली आहे की कुठल्याही कर्मचाऱ्याला नियुक्ती अधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जाचा अधिकारी त्या कर्मचाऱ्याला कामावरून बडतर्फ करू शकत नाही किंवा कामावरून काढू शकत नाही. हे एक प्रकारचं संरक्षण. दुसरं प्रकारचं संरक्षण, कुठल्याही कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ, कामावरून कमी किंवा त्याला कंपल्सरी रिटायर म्हणजे सक्तीने सेवानिवृत्तीची शिक्षा देता येणार नाही. केव्हा शिक्षा देता येईल? त्याच्याविरुद्ध जर विभागीय चौकशी करून त्या कर्मचाऱ्याला त्याच्याविरुद्ध असलेल्या दोषारोपासंबंधी त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिल्याशिवाय कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला कामावरून बडतर्फ करण्याची शिक्षा देता येत नाही, कामावरून काढून टाकण्याची किंवा सक्तीने सेवानिवृत्तीची शिक्षा देण्यात येत नाही. आता ह्याच्याकरता मात्र ह्याच्या जी म्हणजे कुठल्याही कर्मचाऱ्याला काढून टाकणं किंवा कुठलीही शिक्षा देण्यापुरती डी केली पाहिजे, ही जी तरतूद आहे त्याला एक्सेप्शन आहेत जे 311(2) दिले आहेत. 311(2) एक असं म्हटलं आहे की जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्या फौजदारी प्रकरणात दोषी ठरलेला आहे आणि दोषी ठरला आहे म्हणून त्याला जर शिक्षा द्यायची असेल तर त्याला निराळी विभागीय चौकशी करायची जरुरी नसते. 311(2)B मधली तरतूद काय की जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी करणे हे व्यवहार्य नाही असं जर नियुक्ती अधिकाऱ्याची खात्री झाली असेल आणि ती का व्यवहार्य नाहीत याची कारणं नमूद लेखी केली असतील तर विभागीय चौकशी न करता देखील कर्मचाऱ्याला शिक्षा देता येऊ शकेल. आणि तिसरी जी तरतूद आहे, राज्यपालांच्या म्हणजे ज्या मते एखाद्या कर्मचाऱ्याचं विभागीय चौकशी करणं राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही अशी जर खात्री पटली असेल तर त्या कर्मचाऱ्याला विभागीय चौकशी न करता देखील शिक्षा होऊ शकते. तर मित्रांनो, ह्यातली जी 311(2)B तरतूद आहे की कर्मचाऱ्याला जर विरुद्ध विभागीय चौकशी करणं हे व्यवहार्य नसेल आणि त्याची जी कारणं असतील, जर शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांनी दोषी लिहिली किंवा नियुक्ती अधिकाऱ्यांनी दोषी लिहिली तर विभागीय चौकशी न करता कर्मचाऱ्याला बडतर्फीची, कामावरून काढून टाकण्याची किंवा सक्तीची सेवानिवृत्ती शिक्षा ही 311(2)B तरतूद आहे. आणि मित्रांनो, ह्याच तरतुदीचा आधार घेऊन
आजच्या आपण जी चर्चा करतो त्यामधले जे 2 अर्जदार आहेत, बाबू विश्वनाथ गीते हे पोलीस सब इन्स्पेक्टर आणि गौतम केशवराव भालेराव हे ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळी हे पोलीस कॉन्स्टेबल होते. ह्या प्रकरणामध्ये देखील 311(2)(b)चा आधार घेऊन या 2 कर्मचाऱ्यांना काढून टाकलेलं होतं आणि म्हणूनच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने यांच्याकडे दाद मागितली. या प्रकरणातील वस्तुस्थिती पाहण्यापेक्षा आधी मी आपल्याला सांगतो की कर्मचारी मित्र हा व्हिडिओ चॅनल सुरू केल्यानंतर 311 तरतुदीच्या संबंधी व्हिडिओ केलेले आहेत. ते व्हिडिओ आहेत व्हिडिओ क्रमांक 2, व्हिडिओ क्रमांक 3 आणि व्हिडिओ क्रमांक 4 हा व्हिडिओ केलेला आहे. त्याचबरोबर या संदर्भामध्ये एक व्हिडिओ क्रमांक 360 केलेला आहे, ज्यामध्ये त्या ठिकाणी देखील 311(2)(b)चा नियुक्ती अधिकाऱ्यांकडून गैरवापर झालेला होता आणि त्यामध्ये देखील दिलेली बडतर्फीची शिक्षा मॅटने रद्द केली होती. तो व्हिडिओ देखील 360 केलेला आहे. तर हा व्हिडिओ आजचा पाहिल्यानंतर आपण कृपया व्हिडिओ क्रमांक 2, 3, 4 आणि व्हिडिओ क्रमांक 360 पाहा. मित्रांनो, आता या प्रकरणामधली वस्तुस्थिती आपण समजून घ्या, कारण आज आपण या प्रकरणांची चर्चा होणार. त्यातली वस्तुस्थिती काय? एक अर्जदार जे आहेत, एक अर्जदार आहेत बाबू विश्वनाथ गीते हे पोलीस सब इन्स्पेक्टर आणि दुसरे अर्जदार गौतम केशवराव भालेराव हे पोलीस कॉन्स्टेबल होते. 20 जून 2019ला या दोघांच्या विरुद्ध प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1998 खाली सेक्शन 7 आणि 12 यांच्या विरुद्ध एक गुन्हा दाखल करण्यात आला. आता गुन्हा दाखल केल्यानंतर हे जे दोघं अर्जदार होते ते 20/7/2019 पासून कामावरून गैरहजर होते आणि त्या दिवशी त्यांनी 20,000 रुपयाची लाच घेतली असा त्यांच्यावर आरोप होता. आता मग हा गुन्हा नोंदवला गेला. आता मात्र गुन्ह्याच्या तपासात या कर्मचाऱ्यांनी दोघांनी अर्जदारांनी मदत नाही केली आणि ते मुद्दामून गैरहजर राहिले आणि मुद्दामून त्यांनी मोबाईल ऑफ ठेवला जेणेकरून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. आणि हा डिसिप्लिन्ड फोर्स आहे आणि त्यामुळे त्यांनी पैसे घेतल्या या संदर्भाची जी वर्तणूक आहे ही गंभीर स्वरूपाची गैरवर्तणूक आहे आणि त्यांच्या या कृत्याने पोलिसांची समाजातील प्रतिमा डागाळलेली आहे आणि त्यामुळे यांना निराळी विभागीय चौकशी करून त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची आवश्यकता नाही. अशा निष्कर्षाप्रत प्रतिवादी म्हणजे स्पेशल इन्स्पेक्टर ऑफ जनरल म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेडे आले आणि त्यांनी या दोघा अर्जदारांना म्हणजे अर्जदार श्री बाबू विश्वनाथ गीते जे PSI होते आणि गौतम केशवराव भालेराव हे पोलीस कॉन्स्टेबल होते, या दोघांना कामावरून बडतर्फ केले. आता मग साहजिकच हे दोन्ही अर्जदार मॅटमध्ये गेले. आपल्याला नेहमीच्या मॅटच्या पद्धतीप्रमाणे मॅटनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. अर्जदारांच्या वकिलांनी ज्या बाजू मांडल्या त्या थोडक्यात अशा होत्या की यासंबंधी अर्जदारांच्या वकिलांनी 311(2)(b)च्या संदर्भात अनेक जे विविध निर्णय दिलेले आहेत पूर्वी सर्वोच्च उच्च न्यायालयाने आणि मॅटनी ते देखील उद्धृत केले आणि त्यांनी या न्यायनिर्णयाचा आधार घेऊन असं प्रतिपादन केलं मॅट पुढे की 311(2)(b) मधील जे अधिकार आहेत, काय अधिकार? विभागीय चौकशी न करता म्हणजे जर विभागीय चौकशी करणे व्यवहार्य नाही याचा आधार घेऊन कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्याची किंवा कामावरून काढून टाकण्याची किंवा सक्तीने सेवानिवृत्तीची जी शिक्षा देते हे जे अधिकार आहेत हे स्पेरिंगली वापरले पाहिजेत. म्हणजे एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस असतील तेव्हाच वापरलेल्या पाहिजेत आणि त्यामुळे कुठलं तरी कारण असलं पाहिजे की कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी न करता देखील कामावरून बडतर्फ का करणं आवश्यक आहे याची कारणं असणं जरूर आहे आणि ती कारणं देखील ही कारणं नियुक्ती अधिकाऱ्यांनी किंवा डिसिप्लिनरी अथॉरिटीने ती कारणं नमूद करणं आवश्यक आहे आदेश काढण्यापूर्वी. आता या ठिकाणी त्यांनी म्हटलं की प्रतिवादींनी म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी काय केलं? अर्जदारांच्या विरुद्ध गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये पैसे खाल्ले ह्याचा जो गुन्हा दाखल झाला आणि त्यामुळे ज्या तक्रारीवरून गुन्हा झाला त्या तक्रारी खऱ्या आहेत असं समजलं आणि या संदर्भात कुठल्याही प्रकारची चौकशी न करता अर्जदारांना ही शिक्षा दिलेली आहे.
अर्जदारांना त्यांचं म्हणणं मांडण्याची देखील संधी देखील दिलेली आहे. या प्रकरणामध्ये दोन्ही अर्जदारांनी लाच घेतली हा आरोप नाकारलेला आहे. जेव्हा अर्जदारांनी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध आरोप नाकारलेला आहे तेव्हा त्याच्याविरुद्धची चौकशी होणं आवश्यकच होतं आणि त्यावेळेस कर्मचाऱ्यांनी त्याचं म्हणणं मांडण्याची संधी देणं आवश्यकच होतं असं देखील अर्जदाराच्या वकिलांनी पाहिलं. त्यामुळे त्यांनी असं अर्जदाराच्या वकिलांनी असं देखील प्रतिपादन केलं की ज्या नियुक्ती अधिकाऱ्याने किंवा डिसिप्लिनरी अथॉरिटीनी जो बडतर्फीचा आदेश काढलेला आहे त्या आदेशामध्ये कुठेही ही विभागीय चौकशी करणं व्यवहार्य का नाही याची कारणंही दिली नाही किंवा याबाबतची चर्चा देखील त्यांनी आदेशामध्ये गेलेली नाहीत. आणि मग ज्याच्यामध्ये त्यांनी एक आणखीन वकिलांच्या प्रतिपादने मिळाला की जिथे पोलीस सब इन्स्पेक्टर आहे त्यांनी तर असाच देखील मुद्दा मांडला होता की त्यांना जी बडतर्फी केलेली आहे स्पेशल इन्स्पेक्टर ऑफ जनरल ऑफ पोलीस यांनी त्यांना तसे अधिकार देखील नाहीत असं त्यांच्या ओरिजिनल ॲप्लिकेशनमध्ये म्हटलेलं आहे. परंतु हा जो मुद्दा होता तो मुद्दा मात्र अर्जदाराच्या वकिलांनी काही इन्सिस्ट केला नाही आणि म्हणून त्यांनी फक्त 311(2)(b)च्या तरतुदीचा अवलंब करून जी शिक्षा दिलेली आहे काढून बडतर्फीची जी शिक्षा कशी रद्द करावी याचं त्या ठिकाणी प्रतिपादन केलं. थोडक्यात अर्जदारांच्या वकिलांनी मांडलं की 311(2)(b)च्या तरतुदींचा आधार घेऊन दोन्ही अर्जदारांची जी बडतर्फी केलेली आहे ती ही बेकायदेशीर आहे. तो आदेश कुठल्याही न्यायालयात टिकण्यासारखा नाही आणि त्यामुळे तो आदेश रद्द केला जावा असं अर्जदारांच्या वकिलांनी म्हटलं. आता नेहमीप्रमाणे शासनातर्फे जे सादरकर्ता अधिकारी होते त्यांनी नेहमीप्रमाणे मुद्दा मांडला की पोलीस फोर्स हा डिसिप्लिन फोर्स असतो. तिथे इतर कर्मचाऱ्यांपेक्षा जास्ती शिस्तीची अपेक्षा असते आणि त्यांच्याविरुद्ध जेव्हा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस सकृतदर्शनी त्यांच्याविरुद्ध जे आरोप आहेत ते खरे आहेत असं त्याच्यामध्ये तथ्य आहे असं स्पष्टपणे दिसतं असं सादरकर्ता अधिकारी म्हणजे प्रेझेंटिंग ऑफिसर आहे त्यांनी मांडलं. त्यांचं म्हणणं की शेवटी याच्यामधले ज्यांच्याविरुद्ध केस करण्यात आली ते हे दोन पोलीस अधिकारी आहेत आणि या पोलीस अधिकाऱ्यांच्या जेव्हा विरुद्ध केस असते अशावेळी त्यांच्याविरुद्ध कोणी साक्षीदाराला येत नाही आणि म्हणूनच ही चौकशी आहे की व्यवहार्य नाही. त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं की इन्क्वायरी करणं आहे जोपर्यंत जो डिसिप्लिनरी अथॉरिटीने जो निर्णय घेतलेला आहे की यांना कामावरून बडतर्फ करावं किंवा ही चौकशी रिझनेबल नाही आहे हे जे आहे हा त्यांचा जो निष्कर्ष आहे तो अंतिम समजला पाहिजे जोपर्यंत त्यांनी जो एक्झरसाईज ऑफ पॉवर केला आहे तो आर्बिट्ररी केलेला आहे असं जोपर्यंत दाखवता येत नाही त्याप्रमाणे प्रतिवादींनी म्हणजे स्पेशल इन्स्पेक्टर ऑफ जनरल पोलीस यांनी केलेला जो अधिकारांचा वापर आहे तो योग्यच आहे आणि म्हणून दोन्ही अर्जदारांचे अर्ज फेटाळण्यात यावे अशा प्रकारचं प्रतिपादन कुंडली प्रतिवादींच्या तर्फे सादरकर्ता अधिकारी महाराष्ट्र प्रशासक याने दोघांची म्हणणं ऐकली आणि आपल्या काही ऑब्झर्वेशन्स केली म्हणजे त्यांनी आपली निरीक्षणं नोंदवली आणि त्याच्यामध्ये म्हटलं आहे की या ठिकाणी जर आदेश जो काढला आहे बडतर्फीचा आदेश तो बडतर्फीचा आदेश देखील महाराष्ट्र प्रशासनाने आपल्या आदेशामध्ये कोट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की तो आदेश जर पाहिला तर असं त्याच्यावरून स्पष्टपणे दिसतं की हे जे प्रतिवादी एक आहेत म्हणजे स्पेशल इन्स्पेक्टर ऑफ पोलीस यांनी ठरवूनच टाकलं की अर्जदार दोन्ही जे अर्जदार आहेत हे गिल्टी आहेत हे दोषी आहेत असा त्यांनी निष्कर्ष ठरवूनच टाकला होता. तुम्ही जोपर्यंत आपल्याकडे न्यायाचं तत्वच आहे की जोपर्यंत कर्मचारी दोषी कुठली व्यक्ती दोषी ठरत नाही तोपर्यंत तो इनोसंटच आहे तो निरपराध आहे असंच अनुमान करावं लागतं असंच प्रिझम्पशन करावं लागतं. हा निश्चितच न्यायाचा पहिला फंडामेंटल प्रिन्सिपल आहे आणि ते फंडामेंटल प्रिन्सिपलच इथे इग्नोर केलेलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. आता प्रशासकीय न्यायालयाकडे हे नोंदवलं
की जेव्हा एखाद्या कुठल्याही व्यक्तीवर जेव्हा गुन्हा दाखल केला जातो तेव्हा त्याचं पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात, त्याच्या संबंधीचे काय पुरावे गोळा करतात आणि पुरावे गोळा केल्यानंतरच जर पुरेसा पुरावा मिळाला तरच पोलीस न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल करतात। आणि जसं त्या ठिकाणी जे असतं जनरली इव्हन क्रिमिनल प्रोसिजर कोडप्रमाणे देखील एखाद्या गुन्ह्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्याकरता मुदत दिलेली आहे, 60, 90, 180 दिवसापर्यंतची मुदत पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करण्यात दिली जाते। पण या प्रकरणामध्ये मात्र 15 दिवसामध्येच दोन्ही आरोपी दोषी आहेत असा निष्कर्ष विशेष पोलीस महानिरीक्षकांनी काढला। तो अत्यंत चुकीचा आहे आणि या प्रकरणामध्ये हे स्पष्ट आहे की फक्त आणि फक्त त्यांच्याविरुद्ध FIR दाखल झाली एवढ्या कारणावरूनच दोघंही जे अर्जदार आहेत ते दोषी आहे असं अनुमान, असं निष्कर्ष स्पेशल इन्स्पेक्टर ऑफ जनरल यांनी काढलेला आहे। आणि हे करण्यामागे म्हणजे कर्मचाऱ्यांना जणू काही हे दोघे अर्जदार दोषी आहेत हे दोषी ठरूनच अत्यंत घाईगर्दीने 15 दिवसात आपल्या प्रतिवादी नंबर 1 यांनी निष्कर्ष काढला की हे दोषी आहेत, कुठल्या प्रकारची चौकशी केलेली नाही। आणि दुसरं महत्त्वाचं करणं की या दोन्ही अर्जदारांविरुद्ध चौकशी का करता येत नाही, म्हणजे चौकशी करणं का व्यवहार्य नाही याची कारणं कुठेही त्यांनी त्यांच्या आदेशामध्ये नमूद केलेलं नाही। कुठल्याही कर्मचाऱ्याला त्याचं म्हणणं मांडण्याची आणि त्याची म्हणणं ऐकण्याची ही एक प्रकारचं बंधन शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांकरता आहे, किंबहुना त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे अशा प्रकारचा हक्कच देखील कर्मचाऱ्याचा आहे। तो हक्क या ठिकाणी नाकारलेला आहे। महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयाने या संदर्भातला एक अत्यंत महत्त्वाचा सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय जसवंत सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये जे त्यांनी 2 महत्त्वाच्या बाबी कंडिशन ठरवल्या की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की कुठल्याही प्रकरणामध्ये जर अशी वस्तुस्थिती असेल की त्या वस्तुस्थिती लक्षात घेता त्या ठिकाणी चौकशी करणं व्यवहार्य नाही अशी सिच्युएशन असेल तरच आपल्याला त्या ठिकाणी चौकशी व्यवहार्य नाही असं म्हणता येतं। त्याचबरोबर या ठिकाणी जे असेल की चौकशी अधिकारी जे असतील, चौकशी अधिकारी नाही शिस्तभंगविषयक अधिकारी किंवा नियुक्ती अधिकारी यांनी ही चौकशी करणं का व्यवहार्य नाही अशी कारणं लेखी नमूद करणं अत्यंत आवश्यक असतं असं जसवंत सिंग या प्रकरणामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे। आणि त्या दोन्ही कंडिशन आजच्या या प्रकरणामध्ये म्हणजे मगाशी मी जे सांगितलं की जे प्रकरणाची आपण चर्चा करतो त्या दोन्ही जे अर्ज आहेत गौतम भालेराव यांचा अर्ज आणि बाबू विश्वेश्वर यांच्या या प्रकरणात या दोन्ही कंडिशन काही सॅटिस्फाय होत नाहीत। मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रशासकीय न्यायालयाने ही म्हटलं की हे बंधनकारक आहे, शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांवर बंधनकारक आहे की चौकशी करणं व्यवहार्य का नाही, हे करणं बंधनकार आहे। आणि हे न करता हा जो आदेश काढला आहे थोडक्यात 311(2)(b) मधल्या तरतुदींचं व्यवस्थित पालन झालेलं नाही, फक्त त्याचा आधार घेऊन कर्मचाऱ्याला राज्यघटनेनेच दिलेला जो अधिकार आहे तो या प्रकरणात नाकारलेला आहे। आणि त्यामुळं या प्रकरणामध्ये दिलेला आदेश आहे तो रद्द करण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही। महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने हेही देखील नोंदवलं की सादरकर्ता अधिकाऱ्यांनी जो एक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दिला आहे वेदप्रकाश गिल विरुद्ध युनियन टेरिटरी चंदीगड, हा यातला जो न्याय निर्णय आहे सर्वोच्च तो या प्रकरणात लागू होत नाही। ही सर्व चर्चा करून महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयाने सांगितलं की सर्व चर्चा करता जो आदेश स्पेशल इन्स्पेक्टर ऑफ जनरल पोलीस नांदेड यांनी दोघा अर्जदारांच्या बडतर्फीचा आदेश काढलेला आहे तो बेकायदेशीर आहे आणि तो न्यायालयात टिकण्यासारखा नाही आणि त्यामुळे तो आदेश प्रशासकीय न्यायाधिकरणाने रद्द ठरवला आणि दोन्ही अर्जदारांना पुन्हा सेवेत त्यांची तातडीने पुनर्स्थापना करावी आता असा आदेश दिला। अर्थात या ठिकाणी न्यायालयाने हे देखील आपल्या आदेशात नमूद केलं की प्रतिवादींना
म्हणजे स्पेशल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस यांना जर दोन्ही अर्जदारांविरुद्ध चौकशी जर करायची असेल तर त्यांना त्याची मुभा आहे. अर्थात तशी चौकशी करण्याची जर त्यांनी केलं तर त्यांच्याविरुद्धची जी चौकशी आहे ती 6 महिन्यामध्ये ती चौकशी पूर्ण केली पाहिजे, असा देखील आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणांनी या ठिकाणी नमूद केला. अर्थात जर त्यांना आता सेवेत पुनर्स्थापना झाल्यानंतर त्यांना बॅक वेजेस जर काही द्यायची असतील तर त्यासंबंधीचा निर्णय हा त्यांच्याविरुद्ध जी विभागीय चौकशी जर सुरू केली तर त्या विभागीय चौकशीचा जो निर्णय असेल त्याच्यावरच त्यांना बॅक वेजेस देता येतील किंवा हे ठरवलं जाईल. मित्रांनो, जसं सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे हा मॅटचा आदेश निश्चितच महत्त्वाचा हा निर्णय आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने, उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने देखील दिलेला आहे. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं यापूर्वीचा देखील व्हिडिओ क्रमांक 360 आपण केलेला आहे. पण असे आदेश असून देखील नियुक्ती अधिकारी 311(2)(b)च्या तरतुदीचं पालन न करता कर्मचाऱ्यांना बडतर्फ करतात किंवा इतर कुठली शिक्षा देतात. आणि मग मी म्हटलं त्यामुळे त्यांना कुठेतरी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जाण्याशिवाय कुठलाही मार्ग नसतो. आणि मग साहजिकच त्यांच्याकडे तो मार्ग नसल्यामुळं त्यांना खर्च करावाच लागतो. त्यांचं मॉरल जे असतं त्यांच्यावर त्यांना एक प्रकारचा डिफिडन्स येतो आणि त्याबरोबरच खटला चालवण्याकरता देखील शासनाने देखील खर्च करता येतो. आणि म्हणून माझं सांगणं आहे की कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवरील कर्मचाऱ्यांनी जसे पाहावे तसे नियुक्ती अधिकाऱ्याने, डिसिप्लिनरी अथॉरिटी यांनी देखील पाहावे. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो नियुक्ती अधिकाऱ्यांनी, विशेषतः पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांनी जरूर पाहावा. कारण पोलीस खात्यात अनेक वेळा 311(2)(b)च्या तरतुदींचा एक प्रकारे गैरवापर करून कर्मचाऱ्यांना शिक्षा दिली जाते. मित्रांनो, जसं सांगितलं हा निर्णय महत्त्वाचा असल्यामुळे नेहमीप्रमाणे तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेव्हा हा निर्णय पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांनी डाउनलोड करून घ्यावा आणि त्याचा अभ्यास करावा. त्याचबरोबर मित्रांनो, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे कर्मचारी मित्र या चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओ जसा उपयुक्त असो तो त्यासाठी त्यांनी जरूर पाहावा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, खूप वेळ जात आहे, इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा. आता इथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत येत्या शुक्रवारी एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.